तर बघा हे मॅथमॅटिक्स मधलं चौथं युनिट आहे, न्यूमरिकल मेथड्स. ठीक आहे. तर न्यूमरिकल मेथडमध्ये बघा इथं आता न्यूमरिकल मेथड डेव्हलप का बरं झाले असेल ते बघा. आपण सगळ्यात पहिले सिलेबसमध्ये बघा हे जे युनिट आहे 14 मार्कला आहे. ठीक आहे, 14 मार्क्स. त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन, बायसेक्शन मेथड, रेग्युलर फॉल्सी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड. आणि नंतर दिलेलं आहे पॉईंट 2 मध्ये सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता बघा इथं काय आहे की अल्जेब्रिक इक्वेशन. आता अल्जेब्रिक इक्वेशन म्हणजेच काय की सपोज एखादं इक्वेशन आहे बघा, किंवा अल्जेब्रिक इक्वेशनलाच आपण काय म्हणतो, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतो. सपोज आता मी इथं घेतो बघा एक्स क्यूब मायनस 0 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 1 इक्वल्स टू 0. ही काय झाली, अल्जेब्रिक इक्वेशन झाली. आणि सायमल्टेनियस इक्वेशन कशा राहत्या, ax प्लस by प्लस cz इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर सपोज 3x प्लस 2y प्लस, किंवा इथं DEF असू शकतं, अननोन असू शकतं. ठीक आहे, ते अननोन माहिती राहील आपल्याला. सपोज म्हणजे आता जसं मी इक्वेशन लिहिलं बघा 3x प्लस 2y प्लस 3z इक्वल्स टू 0. मग आता हे काय झालं, सायमल्टेनियस इक्वेशन झाले आणि यांच्यामध्ये अननोन्स आहे बघा, एक्स वाय झेड. किंवा सपोज आता इथं ABC आहे अननोन. ठीक आहे, मग याच्या 3 मेथड्स आहे. तर पहिली मेथड बघा इथं सायमल्टेनियसमध्ये इटरेटिव्ह मेथड्स आहे सगळ्या, गॉस सिडल मेथड, जॅकोबियन मेथड आणि बक्षाली इटरेटिव्ह मेथड. ठीक आहे, या 3 मेथड्स आहे. आता सगळ्यात पहिले आपण बघणार आहे सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन. तर याच्यामध्ये बघा अल्जेब्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करताना आता क्वाड्रेटिक इक्वेशन जे राहतात म्हणजेच अल्जेब्रिक इक्वेशन. तर सपोज आता बघा ज्या इक्वेशनची डिग्री 2 जर असेल, सपोज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. ही जर इक्वेशन आहे तर याचं सोल्युशन कसं यायचं, आपण आतापर्यंत कसं फाइंड आउट करायचं, x इक्वल्स टू म्हणजे या इक्वेशनचे जर रूट्स फाइंड आउट करायचे असले तर आपण काय करायचो, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आपण 2a घ्यायचो. आणि नंतर काय करायचं, एक्स वरून इथं 2 रूट फाइंड आउट व्हायची. ठीक आहे, मग ते एक प्लस यायचं एक मायनस यायचं, किंवा मे बी दोन्ही प्लस असू शकतं किंवा मायनस असू शकतं. हे डिपेंड आहे याच्या ज्या अननोन्स इथं बघा जे को फॅक्टर्स त्यांच्यावरती. ठीक आहे, मग जर ह्याचे ही जी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याची डिग्री जर 2 पेक्षा जास्त असली डिग्री, तर डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे इक्वेशनमध्ये सपोज हे जे व्हेरिएबल आहे ह्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर. मग हायेस्ट पॉवर किती इथं, हायेस्ट पॉवर बघा इथं 1 एक्सची आणि इथं 2 आहे. मग जास्त कोणतं आहे तर 2. मग या इक्वेशनचे डिग्री किती आली, 2 आली. मग ग्रेटर दॅन 2 डिग्री म्हणजे 2 पेक्षा जर जास्त डिग्री जर असेल तर मग अशा केसमध्ये त्याचे रूट्स फाइंड आउट करणं कॉम्प्लिकेटेड असतं. मग त्याच्यामुळे कोणत्या मेथड डेव्हलप झाल्या, अल्जेब्रिक म्हणजे नाही का न्यूमरिकल मेथड डेव्हलप झाले. ठीक आहे, मग न्यूमरिकल मेथड्समध्ये आता आपल्याला पहिली मेथड बघायची आहे. तर ती बघायची पहिले बायसेक्शन मेथड. ठीक आहे, तर मग बायसेक्शन मेथडमध्ये बघा सगळ्यात पहिले आपण काय करणार, ती जी इक्वेशन आहे इक्वेट्स टू 0 करणार. म्हणजे काय की एखादं सपोज इक्वेशन दिलं असेल म्हणजे एक्स क्यूब मायनस 9x इक्वल्स टू सपोज 8 दिलं, मग तिला काय करायचं, इक्वेट करायचं 0च्या. मग काय करायचं, एक्स क्यूब मायनस 9x मायनस 8 घ्यायचं आणि इक्वल्स टू 0 करायचं. बघा हा 8 इकडे प्लस होता, इकडे गेलं काय झालं मायनस झालं. म्हणजे काय त्याला इक्वेट करून 0 करायचं. त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेट व्हेरिएबल्स व्हॅल्यू म्हणजे काय करायचं, एक्सची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे किंवा आपण किती पण पुट करू शकतो याच्या जागेवर 0 1 2 3 4. आणि मग असा इंटरवल घ्यायचा की ज्याच्यामध्ये काय आहे की साईन ज्यावेळेस चेंज होईल, मग वेनेवर द साईन इज चेंज म्हणजे ज्यावेळेस इक्वेशनचं साईन चेंज होईल त्यावेळेस काय समजायचं की आपण त्या इक्वेशनच्या रूट्स जवळ आहे. ठीक आहे, म्हणजे आता या इटरेटिव्ह मेथड आहे, असं काही नाही काही वेळेस आपण डायरेक्ट इक्वेट केल्यानंतर 0 पण भेटेल आपल्याला, मग आपल्याला त्यावेळेस परफेक्ट रूट भेटणार आहे. पण मग तिथं काय की क्वेश्चनमध्ये जेवढे नंबर ऑफ इटरेशन सांगितले तेवढे नंबर ऑफ आपल्याला काय करावं, सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट एक क्वेश्चन घेऊ डायरेक्ट. ठीक आहे, म्हणजे मग तुम्हाला चांगलं समजेल. तर सगळ्यात पहिले बघा आपण आता एक इक्वेशन घेणार. मग क्वेश्चन लिहा तुम्ही आता, युझिंग बायसेक्शन मेथड. आता कोणती मेथड चालू आहे आपली, बायसेक्शन मेथड. ठीक आहे, बायसेक्शन मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट. बघा इथं दिलेलं आहे अप्रॉक्सिमेट रूट्स ऑफ
इक्वेशन दिलेलं बघा इथं एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0 आणि ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे टेक 3 इटरेशन्स. हे 3 इटरेशन घ्यायचे आपल्याला, ते क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 3 इटरेशन. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय करायचं, सोल्युशन फाइंड आउट करायचं. आता इक्वेशनमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, तर एक इक्वेशन दिलं आहे एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0 दिलं आहे. ठीक आहे. आता कधी कधी कसं राहतं की इक्वेशन देताना ते असं देणार नाही, इक्वेट करून 0 देणार नाही. ते काय करतील, एक्स क्यूब मायनस एक्स इक्वल्स टू 1 -1 देतील. मग अशा केसमध्ये हा -1 इकडे नेल्यानंतर ना प्लस होईल आणि इक्वल्स टू 0 होईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे, ते इक्वेट टू 0 करायचं. ठीक आहे. आधी तर आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे, त्याच्यामुळे करायची गरज आहे का नाही. मग आता बघा आपण ही जी इक्वेशन आहे याच्यामध्ये व्हेरिएबल कोणतं आहे, व्हेरिएबल एक्स आहे. म्हणजे मग काय, एक्स इज इक्वल्स टू नाही एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 1. ठीक आहे. आता हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, आपण फंक्शनच्या फॉर्ममध्ये घेतलं. नंतर ना काय करायचं, आता इथं बघा आपल्याला इंटरव्हल दिलेलं आहे का, नाही दिलं आहे या इक्वेशनमध्ये, म्हणजे या क्वेश्चनमध्ये इंटरव्हल दिलेलं नाही. आता इंटरव्हलचं बी क्वेश्चन घेऊ आपण नंतर ना. जर इक्वेशनमध्ये इंटरव्हल दिलेलं नसेल तर आपण सगळ्यात पहिले काय करायचं, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची. किती पुट करायची, 0 पासून सुरुवात करायची. मग काय करायचं, पुट एक्स इज इक्वल्स टू 0 इन इक्वेशन. मग आता हे जे इक्वेशन आहे, सपोज याला 1 द्या तुम्ही नाव, इक्वेशन 1. मग या इक्वेशनमध्ये काय करायचं, पुट करायचं. आता मग बघा एफ ऑफ एक्स, म्हणजे आता एक्सच्या जागेवर आपण काय करणार आहे, 0 पुट करणार आहे. म्हणून इथं एक्सच्या जागेवरती 0 लिहायचं. ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ 0 इज इक्वल्स टू एफ ऑफ 0 इज इक्वल्स टू, बघा आता एक्सच्या जागेवर जर 0 पुट केला, 0चा क्यूब मायनस, मग इथं 0 परत एक्सच्या जागेवर प्लस 1. मग बघा किती येईल आन्सर याच्यामध्ये, एफ ऑफ 0 जर पुट केलं तर आन्सर किती येऊ राहिलं, +1 येऊ राहिलं. ठीक आहे. म्हणजे आपण जर एक्स इक्वल्स टू 0 पुट केलं तर +1 येतं. मग नंतर परत काय करायचं, पुट एक्स इज इक्वल्स टू 1. आता एक्सच्या जागेवरती किती पुट करायचं, 1 पुट करायचं. मग आता एक्सच्या जागेवर जर 1 पुट केलं तर बघा मग एफ ऑफ 1 इज इक्वल्स टू, मग बघा हे जी इक्वेशन आहे एक्सच्या जागेवरती काय करायचं, 1 पुट करायचं, 1चा क्यूब मायनस, मग एक्सच्या जागेवर परत 1 प्लस 1. मग इथं किती येतं बघा, 1चा क्यूब किती होणार आहे, 1च राहणार आहे. ठीक आहे. मायनस, आता बघा हा जो 1 आहे ॲज इट इज 1 राहणार, हा +1. मग हा +1 -1 कॅन्सल होणार आणि परत काय येणार, इथं 1च येणार. ठीक आहे. म्हणजे बघा मग आता एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू इथं पण प्लस आली, इथं पण प्लस आली. ठीक आहे. म्हणजे काही चेंज नाही झालं. मग परत काय करायचं, एफ पुट एक्स इज इक्वल्स टू 2 पुट करून बघायचं. आता एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू, आता बघा एक्सच्या जागेवरती आपल्याला 2 पुट करायचं आहे. ठीक आहे. मग 2चा क्यूब मायनस ब्रॅकेटमध्ये परत 2 प्लस 1. मग बघा 2चा क्यूब किती होतो, 8 -2 प्लस 1. मग बघा टोटल 9 - 2 किती येतं, 7 येतं. मग बघा एफ ऑफ 2 किती आला, 7 आला. त्याच्यानंतर परत काय करायचं, आता साईन जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत या व्हॅल्यू पुट करीत राहायचं. ठीक आहे. बघा आता आपण इथं लाईन बघू. मग आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, आता बघा इथं तुम्हाला काय ऑब्झर्व झालं, इथं पहिले 1 आलता. ठीक आहे. आता 1 मिनिट थांबा, आपण परत एकदा x इक्वल्स टू 3 घेऊन बघू. मग परत काय करायचं, पुट x इक्वल्स टू 3. मग 3 पुट केल्यानंतर ना एफ ऑफ 3 बघायचं. ठीक आहे. मग एफ ऑफ 3 बघा किती येतं, मग इथं एक्स किती, एक्सचा क्यूब आहे. ठीक आहे. मग 3चा क्यूब, त्याच्यानंतर मायनस, मग ॲज इट इज 3. बघा आता +1, मग हे किती होतं, 9 त्रिक 27. ठीक आहे. इथं 3 ॲज इट इज आणि हा +1. मग याच्यातनं मायनस करायचं आहे. तर मायनस केल्यानंतर बघा इथं किती येईल, आता हा 1 गेला, 1 गेल्यानंतर इथं काय राहील, 27 - 2 आणि नंतर किती येईल ते 25. मग बघा आता इथं एफ ऑफ 3 किती आला, 25 आला. बघा स्टार्टिंगला किती आलं, तर 1 आलं होतं. त्याच्यानंतर इकडं परत 1 आलं 2 पुट केल्यानंतर 3 नंतर सॉरी
पहिले 0 पुट केलं तर त्यावेळेस 1 आलं, 1 पुट केल्यानंतर पण 1च आलं, 2 पुट केल्यानंतर 7 आलं, 3 पुट केल्यानंतर 25 आलं. बघा म्हणजे व्हॅल्यू वाढत चालली. आता आपण x इक्वल्स टू 4 जरी पुट केलं मग तरी पण काय होणार आहे, या 25 पेक्षा जास्तच व्हॅल्यू येणार आहे. का? कारण की ह्या इक्वेशनमध्ये आपण जसं व्हॅल्यू वाढत चाललो तसं काय होतंय, रूट आहे म्हणजे नाही का फंक्शनची व्हॅल्यू इन्क्रीज होत चालली. म्हणजे याचा अर्थ आपण आता काय म्हणजे आपल्याला इथं साईन चेंजचं काही म्हणजे नाही का साईन चेंज होत नाही. मग अशा केसमध्ये काय करायचं, मग परत मग आता निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करून बघायची. आता आपण 0 पुट केला बरोबर आहे नाही, आता सपोज मग 0 पुट केला तर मग -1 पुट करून बघायचं. ठीक आहे. मग आता काय करायचं, -1 घ्यायचं. मग आता मायनस व्हॅल्यू घ्यायला जायची. ठीक आहे. मग काय करायचं, म्हणून पुट x इक्वल्स टू -1. मग x इक्वल्स टू काय करायचं, -1 पुट करायचं. मग आता x इक्वल्स टू जर -1 पुट केलं, f ऑफ -1 इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये बघा -1 चा क्यूब -1 प्लस इथं 1 ॲज इट इज. मग बघा आता -1चा क्यूब किती येणार आहे, तर -1चा क्यूब हा -1च येणार आहे. ठीक आहे. जर -1चा स्क्वेअर असता तर तो +1 आला असता, पण इथं तो -1च येणार आहे. ठीक आहे. मग मायनस मायनस हे काय होणार, प्लस होणार. इथं काय डबल 2 मायनस आले आणि हे +1. मग बघा इथं किती येतं, एफ ऑफ -1ची व्हॅल्यू ही +1 येणार आहे. का? कारण की बघा इथं हा +1 आणि हा +1 2 येणार आणि 2 - 1 1 येणार. म्हणजेच एफ ऑफ -1ची व्हॅल्यू किती आली, फंक्शनची +1 आली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर अगेन काय करायचं, पुट x इक्वल्स टू, आता बघा आपण -1 पुट केलं तर आता इथं -2 पुट करायचं. ठीक आहे. मग काय करायचं, एफ ऑफ -2 इक्वल्स टू, मग बघा आता -2चा क्यूब मायनस इथं हा -2 आणि इथं +1. ठीक आहे. मग -2चा क्यूब किती येणार आहे, -8 येणार. ठीक आहे. हा -8. आता बघा हा मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. मग इथे येणार +2 प्लस हा 1. मग बघा आता इथं आपण जर व्हॅल्यू पुट केली, आपण काय केले, व्हॅल्यू जर पुट केली इथं लक्ष द्या. ठीक आहे. तर एफ ऑफ -2 किती आलं, मग इथं -5 आलं बघा. ठीक आहे. मग एफ ऑफ -2 इज इक्वल्स टू, बघा मग आता हे जे 8 आहे बघा इथं, हे काय आहे, -8 + 2 + 1. मग हे किती येणार, -8 + 3. मग त्याचं किती होतं बघा, ते येतं -5. कारण की 8 मधून 3 जर गेले तर 5 राहते आणि इथं मायनस साईन आहे म्हणजे मोठ्या संख्येत साईन द्यायचं, ते 5. ठीक आहे. मग एफ ऑफ -2 किती आलं, -5 आलं. मग बघा आता आपल्याला काय साईन चेंज भेटलं बरोबर आहे की नाही. याच्या आधीचं रूट किती होतं, याच्या आधी आपण काय केलं, एक्सच्या जागेवरती -1 पुट केलं होतं. ठीक आहे. आणि नंतर काय पुट केलं आपण, 2 पुट केलं. मग जर आपण इथं अशी एक लाईन ड्रॉ केली बघा, आपण काय केलं, अशी एक लाईन ड्रॉ केली, ह्याच्यावरती काय करायचं, व्हॅल्यू घ्यायची. आता म्हणजे व्हॅल्यू पुट करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा इथं आता -2 इथं राहणार आहे आणि -1 इथं राहणार आहे बरोबर आहे नाही. आणि त्याच्यानंतर -1च्या जागेवरती जर आपण -2 पुट केलं तर किती येतं, मग बघा इथं एफ ऑफ -2 जर घेतलं तर -5 येतं आणि एफ ऑफ -1 जर घेतलं तर किती येतं, 1 येतं. ठीक आहे. मग बघा इथं काय होतं, ह्याच्या इंटरव्हलमध्ये काय आहे, ह्या इक्वेशनचे रूट आहे. ठीक आहे. मग इथं काय झालं बघा, आपल्याला साईन चेंज भेटलं म्हणून मग इथं काय लिहायचं बघा. ठीक आहे. तर मग इथं लिहायचं साईन चेंजेस फॉर व्हॅल्यू ऑफ एक्स. मग आता एक्सचं व्हॅल्यू किती घेतलं आपण, -2 टू -1. ठीक आहे. म्हणजे या इंटरव्हलमध्ये काय झालं, व्हॅल्यू चेंज झाल्या. म्हणून मग इथं लिहायचं, म्हणून लोकेशन ऑफ रूट्स इज बिटवीन -2, -1. म्हणजे ह्या ज्या इक्वेशनचे रूट आहे बघा, आता हे 2 व्हेरिएबल पुट केल्यानंतर याचं काय होतं, फंक्शनची व्हॅल्यू चेंज होती. म्हणजेच ह्या 2 व्हेरिएबलच्या मध्ये काय आहे, त्या इक्वेशनचे रूट आहे. मग आता काय करायचं, आता आपल्याला
पुढं फाइंड आउट करायचं या इक्वेशनचे रूट्स. मग बघा आता काय करायचं, 2 इटरेशन घ्यायची. ठीक आहे. आता ॲक्च्युली काय आहे की इथं आपल्याला इंटरव्हल दिलेलं नव्हतं, म्हणून आपल्याला ते इंटरव्हलचे व्हॅल्यू कन्सिडर नाही का पुट करून प्रत्येक वेळेस फाइंड आउट करावं लागले. पण आता जनरली काय आहे की हा जो इंटरव्हल दिलेला आहे म्हणजे आपण जे लोकेशन ऑफ रूट्स फाइंड आउट केलं हे काय आहे ऑलरेडी त्या इक्वेशनमध्ये दिलेलं राहतं. मग ठीक आहे, मग आता इथं लिहायचं फर्स्ट इटरेशन. ठीक आहे. मग आता टाकायचं बघा हेडलाईन फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशन घेताना बघा कोणती मेथड आहे आपली, बायसेक्टिंग इंटरव्हल. बायसेक्टिंग इंटरव्हल. ठीक आहे. मग काय करायचं आता बघा बायसेक्टिंग इंटरव्हल किती दिलेला आहे -2 आणि -1 आपण फाइंड आउट केला आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं a इक्वल्स टू मग हा -2 घ्यायचा ही एक. ठीक आहे. याला ब्रॅकेट टाकायचा प्लस आणि हा एक रूट घ्यायचा. ठीक आहे. आपण जे फाइंड आउट केले ती नंतर डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे या इक्वेशनचा काय फॉर्म्युला आहे हा. मग या दोन जे रूट आहेत म्हणजे जे इंटरव्हल त्यांची काय करायची ॲडिशन करायची डिवाइड बाय 2 करायचं. हा काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे. बायसेक्टिंग मेथडचा आहे. मग हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही याला दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. जसं नाही का याला x1 कन्सिडर करू शकतो आपण, याला x2 कन्सिडर करू शकतो. म्हणजे x1 आणि x2च्या मध्ये काय आहे ह्याच्यामध्ये त्याचे रूट्स आहे. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला येतो बघा x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. म्हणजे तुम्ही एक असं कन्सिडर करू शकता की हा फॉर्म्युला आहे सपोज लक्षात ठेवायसाठी. आणि नंतर मग काय करायचं आता हे जे ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बघा -2 आणि प्लस -1. मायनस बघा आता इथं काय होणार हा -2 -1 डिवाइड बाय 2 होणार. मग हे किती येणार -3/2 म्हणजेच ते किती येणार -3/2 म्हणजेच 1.5. ठीक आहे. -1.5. मग आता काय करायचं हा जो a भेटलाय हा परत त्या इक्वेशनमध्ये पुट करायचं म्हणजेच मग इथं काय करायचं f ऑफ -1.5 इज इक्वल्स टू -1.5 चा क्यूब घ्यायचा. ठीक आहे. मायनस परत मायनस साईन 1.5 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस इथं बघा 1. आता हे कशाचं आलं तर हे इक्वेशन आहे बघा आपलं कोणतं -x + 1. हे काय आहे आपलं f ऑफ x दिलं होतं ना स्टार्टिंगला आपण घेतला तो. मग आपण काय केलं xच्या जागेवर -1.5 पुट केलं फक्त. मग तिथं किती येतं बघा जर आपण कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेटरमध्ये तर हे किती येतं -0.875. ठीक आहे. मग ही कशाची व्हॅल्यू होती f ऑफ -1.5 ची व्हॅल्यू होती. ठीक आहे. मग आता बघा ही व्हॅल्यू मायनस आहे बरोबर आहे की नाही, म्हणजे ही जी व्हॅल्यू आली आपली किती आली ती मायनस आली. मग काय करायचं आता एक फंक्शन मायनस घ्यायचं आणि एक फंक्शन प्लस घ्यायचं पुढच्या इटरेशनसाठी. मग पुढच्या इटरेशनसाठी बघा आता सपोज आता यांच्यामध्ये बघा पहिलं जे रूट होतं तर पहिल्या रूटमध्ये प्लस व्हॅल्यू कोणाची होती तर प्लस व्हॅल्यू ही -1 ची होती बरोबर आहे की नाही, आणि मायनस व्हॅल्यू कोणाची होती -2 ची होती म्हणजेच फंक्शन. मग आता बघा इथं परत एकदा मी तुमच्यासाठी लिहितो फंक्शन्स. बघा आता आपण f ऑफ -1 जर पुट केलं तर किती आलं होतं f ऑफ -1 पुट केल्यानंतर ना बघा इथं आपल्याला या फंक्शनची व्हॅल्यू किती भेटली होती +1 भेटली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर ना f ऑफ -2 पुट केल्यानंतर -5 भेटलं होतं आणि f ऑफ -1.5 पुट केल्यानंतर आपल्याला किती भेटलं 0.875. याची व्हॅल्यू पण मायनसमध्ये आली. मग आता बघा या दोन पैकी काय करायचं एक पॉझिटिव्ह घ्यायचं आणि एक निगेटिव्ह घ्यायचं. मग निगेटिव्ह मधलं सगळ्यात लहान व्हॅल्यूचं घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे बघा आता मग काय करावं लागलं आपल्याला हे दोन घ्यावं लागलं. कोणते दोन तर हे एक घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे हे पॉझिटिव्ह हे कंपल्सरी घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर निगेटिव्हमध्ये कोणत्या फंक्शनची व्हॅल्यू कमी आली म्हणजे प्लस नाही का आता सपोज 0 लाईन आहे बघा अशी नंबर लाईन राहते बरोबर, आणि याच्यामध्ये बघा इथं 0 राहतो, इथं -1 राहतो, इथं -2 राहतो, इकडं 1 इकडं 2 इकडं 3. मग आता बघा इथं काय असणार आहे -5 असणार आहे आणि +1 इथं होता. त्याच्यानंतर ना आता हा -0.85 कुठे इथं राहणार आहे आणि इथं म्हणजे बघा आपण एवढ्या इंटरव्हलमध्ये आलो बरोबर आहे नाही एवढ्या जागेत. तर मग काय करायचं ही व्हॅल्यू घ्यायची म्हणजे कमीवाली नवीन आलेली. ठीक आहे. मग आता परत आपण काय करणार नेक्स्ट इटरेशन घेणार. मग इथं नाव द्यायचं इटरेशन सेकंड.
इथं नाव द्यायचं इटरेशन किंवा सेकंड इटरेशन. ठीक आहे, सेकंड इटरेशन. मग सेकंड इटरेशनमध्ये काय करायचं बघा आता परत ए इक्वल्स टू, आता बघा एक काय घेणार आपण, हा -1 घेणार आणि दुसरं मग बघा इथं लिहायचं -1 प्लस -1.5 डिवाइड बाय 2. ठीक आहे, मग डिवाइड बाय 2 घेताना आता काय करायचं तर -1 -1.5 डिवाइड बाय 2, मग हे किती येणार 2.5 डिवाइड बाय 2, मग याचं किती येणार व्हॅल्यू -1.25. ठीक आहे, म्हणजे ए इक्वल्स टू काय किती आलं -1.25. मग काय करायचं परत एफ ऑफ -1.25 पुट करायचं कशामध्ये त्या इक्वेशनमध्ये. म्हणजे आपलं जे इक्वेशन आलं तर बघा कोणतं स्टार्टिंगला दिलेलं होतं x³ -x + 1, ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं पुट करायचं. मग बघा आता -1.25 चा क्यूब -1.25 + 1, मग हे जर आपण पुट केलं आणि कॅल्क्युलेटरमध्ये जर फाइंड आउट केलं तर बघा आपल्याला किती व्हॅल्यू भेटते. कॅल्क्युलेटरमध्ये करा तर ती भेटते बघा -1.9531 मायनस बघा इथला आता बघा इथं मध्ये पण मायनस राहणार आहे कारण की ही व्हॅल्यू काय मायनस. ठीक आहे, माझ्याकडून राहिली लिहायची. मग हा मायनस आहे ना, हा बाहेरचा मायनस काय होणार प्लस होणार. मग 1.25 आणि +1, मग हे जर आपण कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर त्याचं व्हॅल्यू येते बघा 0.0969. ठीक आहे, म्हणजे बघा नेक्स्ट पेजवर घेऊ आपण. मग एफ ऑफ एक्स बघा आपल्याला एफ ऑफ -1.25 केल्यानंतर आपल्याला किती व्हॅल्यू भेटली आपल्याला 0.2969. ठीक आहे, मग 0.2969 भेटली आपल्याला बरोबर. मग आता बघा इथं हे पॉझिटिव्ह रूट आलं आणि मग आता काय करायचं परत एकदा सगळे रूट लिहायचे. मग एफ ऑफ आपण कोणते कोणते घेतले होते तर आपण काय काय घेतलेलं बघा इथं -1.5. मग -1.5 घेतल्यानंतर किती रूट आलं होतं आपलं तर ते आलं होतं बघा -0.875. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत काय घेतलं होतं प्लसवालं रूट घेतलं होतं बरोबर. एफ ऑफ -1 मग ते किती होतं तर ते होतं -1. आता बघा याच्यामध्ये 2 मायनस आहे आणि 1 प्लस आहे. ठीक आहे, नाही सॉरी इथं आपण प्लस होते. एफ ऑफ -1 किती होतं +1 होतं. एफ ऑफ -1. ठीक आहे, मग आता बघा इथं जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला बघा इथं 2 पॉझिटिव्ह आहे, एक टर्म पॉझिटिव्ह आहे आणि एक टर्म पॉझिटिव्ह. याच्यामधलं छोटावाला पॉझिटिव्ह घ्यायचा. मग छोटावाला कोणता आहे तर हा आहे बघा. मग आपण नंतरच्या इटरेशनसाठी काय करायचं नेक्स्ट बघा आता इटरेशन. मग इथं बघा रूट इंटरवल मग कोणता घेणार बघा -1.25 -1.5 हे 2 इंटरवल घेणार. ठीक आहे, मग हे इंटरवल थर्ड इटरेशनसाठी घ्यायची. मग परत लिहायचं इथं पुढं इटरेशन थर्ड किंवा थर्ड इटरेशन. ठीक आहे, मग थर्ड इटरेशनमध्ये बघा आता आपण काय करणार ए इक्वल्स टू -1.25 प्लस -1.5 मग डिवाइड बाय 2 करायचं. ठीक आहे, मग डिवाइड बाय 2 केल्यानंतर बघा आपल्याला काय भेटतं तर डिवाइड बाय केल्यानंतर बघा -1.375. ठीक आहे, इक्वल्स टू ए इक्वल्स टू भेटलं आपल्याला. ठीक आहे, मग आता आपण इथं काय केलं 3 इटरेशन घेतले बरोबर. आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये पण सांगितलं होतं बघा. क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितलं त्यांनी काय सांगितलं होतं टेक 3 इटरेशन्स. आपण काय केलं इथं 3 इटरेशन घेतली. ठीक आहे, मग 3 इटरेशन घेतल्यानंतर बघा याची व्हॅल्यू किती आली
-1.375 आली, ठीक आहे. मग ही काय आहे, फायनल व्हॅल्यू म्हणजेच हे काय आहे, रूट आहे, ठीक आहे. मग लास्टला लिहायचं 10, लास्टला लिहायचं बघा 10 आफ्टर 3 इटरेशन, 3 iteration approximate root of equation लिहायचं 3 - x + 1 equals to 0 is x equals to -1.375, ठीक आहे. म्हणजे काय झालं, आपलं फायनल आन्सर झालं, फायनल स्टेटमेंट झालं, ठीक आहे. म्हणजे काय आहे की आपण 3 इटरेशन घेतल्यानंतर ना आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती भेटली, -1.375. आता बघा या इक्वेशनमध्ये आपल्याला काय आहे की स्टार्टिंगला f(x) घ्यावं लागलं. म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये आपण पहिले 0 पुट केला, नंतर 1 पुट केला, नंतर 2 केला, नंतर 3 केला. मग आपण असे व्हॅल्यू पुट केलं, व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट करत गेलो एक्सच्या जागेवरती. मग त्यावेळेस आपल्याला काय समजलं की आपण जर व्हॅल्यू इन्क्रीज करत गेलो तर काय फंक्शनची व्हॅल्यू पण इन्क्रीज होती. पण आपल्याला काय राहतं की इटरेशन घेण्यासाठी एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह पाहिजे व्हेरिएबलची. म्हणजे तो इंटरवल एकमध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे साईन चेंज झालं पाहिजे. म्हणून आपण काय केलं, निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करत गेलो. मग आपण -1 पुट केलं तर +1 फंक्शनची व्हॅल्यू आली, ठीक आहे. मग परत -2 पुट केल्यानंतर ना आपल्याला इथं फंक्शनची व्हॅल्यू -5 आली. मग इंटरवल चेंज झाला बघा, इथं एक प्लस आहे एक मायनस आहे. मग बघा इथं फंक्शनची व्हॅल्यू -5 होती आणि एका व्हेरिएबलच्या फंक्शनची व्हॅल्यू +1 होती. मग साईन चेंज झाला म्हणजे आपल्याला लोकेशन ऑफ रूट भेटलं, ठीक आहे. मग त्या इंटरवलमध्ये आपण फर्स्ट इटरेशन केलं. फर्स्ट इटरेशनमध्ये आपल्याला लक्षात आलं, मग एची व्हॅल्यू जी भेटली -1.5, आपण त्याच्यामध्ये ती फंक्शनमध्ये पुट केली तर पुन्हा आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह भेटली. मग बघा आपल्या इथं स्टार्टिंगला घेतलेले इंटरवल आणि नंतर भेटलेले आपल्याला व्हॅल्यू. मग याच्यामधून काय केलं, आपण परत 2 रूट असे चॉईस केले की त्यांच्यामध्ये साईन चेंज होते. मग बघा इथं +1 आहे आणि इथं आहे -0.875. मग आता इथं काय करायचं, मायनस व्हॅल्यू असेल तर जास्तीत जास्त घ्यायची आणि प्लसमध्ये कमीत कमी घ्यायची, ठीक आहे. म्हणजे ते जी जवळ असेल ती घ्यायची, ठीक आहे. मग तसं सेकंड इटरेशन केलं. सेकंड इटरेशनमध्ये परत आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटली. पॉझिटिव्ह भेटल्यानंतर ना मग ते जे इंटरवल भेटला मग तो भेटला मायनस, म्हणजे नाही इथं परत आपण सेम तसंच केलं. इथं एक पॉझिटिव्ह होता आणि 2 निगेटिव्ह होते. 2 निगेटिव्ह होते आणि एक पॉझिटिव्ह होता. मग पॉझिटिव्ह फिक्स राहिला. नाही इथं बघा हे पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह 2 होते आपल्याकडे, बरोबर. आणि मग निगेटिव्ह किती घेतले आपण, मग निगेटिव्ह फिक्स राहिली आणि पॉझिटिव्ह मधली छोटी व्हॅल्यू घेतली. मग इंटरवल भेटला -1.25 आणि -1.5. मग थर्ड इटरेशनमध्ये काय केलं, आपण परत फॉर्म्युल्यामध्ये पुट केला आणि एची व्हॅल्यू भेटली. आपल्याला इथं 3 इटरेशन सांगितले होते. जर 4 सांगितले असते परत एकदा आपल्याला f(x) घ्यावं लागलं असतं आणि मग परत त्याच्यामधून प्लस मायनस घ्यायचं आणि मग नंतर ना रूट फाइंड आउट करायची. मग 3 इटरेशनपर्यंत ही जी इक्वेशन आहे याचे रूट्स किती आले, -1.35 आलं, ठीक आहे. अप्रॉक्सिमेट हे म्हणजे परफेक्ट नाही, ठीक आहे. हे काय होतं, बायसेक्शन मेथड होती. आता नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. मग त्या एक्झाम्पलमध्ये बघा, आता ह्या एक्झाम्पलमध्ये वेगळा एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इंटरवल दिलेला नव्हता, पण हे जे एक्झाम्पल राहील याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इंटरवल दिलेला आहे, ठीक आहे. मग इंटरवल दिलेला असताना मग रूट्स कसे येतात ते बघायचं आता आपल्याला, ठीक आहे. मग क्वेश्चन लिहातात परत. क्वेश्चन 2, ठीक आहे. मग इथं लिहा, शो दॅट the roots of equation x³ - 9x + 1 equals to 0 lies between 2 and 3, ठीक आहे. obtain the roots by bisection method.
बायसेक्शन मेथड, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये दिले ओनली 3 इटरेशन. यांनी काय सांगितलं, 3 इटरेशन पर्यंत रूट फाइंड आउट करा. मग इथं इंटरवल पण दिलेलं बघा. मग इथं लिहायचं सोल्युशन मध्ये काय काय घेऊ आणि तर सोल्युशन मध्ये बघा इथं x³ - 9x + 1 आता बघा इक्वल्स टू 0 दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर न इंटरवल दिला आहे आपल्याला. तर इंटरवल किती दिलेला आहे, 2, 3. परत सेम तसंच करायचं, f(x) इक्वल्स टू x³ - 9x + 1, ठीक आहे. नंतर काय करायचं आता, पुट x इक्वल्स टू 2. मग x इक्वल्स टू 2 जर पुट केलं, 1 मिनिट, -2 नाही 2 आहे, ठीक आहे. x इक्वल्स टू 2 जर पुट केलं तर मग इथं बघा 2³ - 9 × 2 + 1. मग बघा इथं किती येणार आहे, 8. 9 दुने 18 + 1, ठीक आहे. बघा आता 8 + 8 9 होतं आणि 9 - 18 मध्ये किती येणार आहे, -9 येणार आहे. मग f(2) इक्वल्स टू किती आलं, -9 आलं. मग परत काय करायचं, पुट x इक्वल टू 3. मग आता x इक्वल्स टू 3 पुट करायचं इक्वेशन मध्ये. मग बघा आता इथं 3³ - 9 × 3 + 1. तर बघा इथं 3चा क्यूब किती होतो, 27 आणि 9 × 3 = 27 आणि प्लस हा 1. मग बघा हे 27 आणि हे 27 कट होणार, कारण हे प्लस हे मायनस. मग इथे येणार 1. मग f(3) इक्वल्स टू +1. मग बघा आता इथं साईन चेंज झालं, बरोबर आहे की नाही. आपल्याला काय पाहिजे, 2 रूटमधलं साईन चेंज पाहिजे. आता इथं ह्या इक्वेशनमध्ये त्यांनी इंटरवल दिलेलं आहे, म्हणजे ते इंटरवल बरोबरच दिलेलं असणार आहे. मग तरी पण आपण एकदा चेक केलं, ठीक आहे. मग बघा आता आपल्याला इथं काय लक्षात आलं, की एक रूट आहे 0 पेक्षा छोटं आहे आणि एक रूट काय आहे 0 पेक्षा मोठं आहे, ठीक आहे. मग इथं वाटलं तर रूट लिहून घ्या. f(2) इक्वल्स टू -9 आणि f(3) इक्वल्स टू 3 इक्वल्स टू काय आलं, 1 आलं, ठीक आहे. म्हणजे 1 + 1 मायनस. मग तुम्ही जर बघितलं, मग इथं काय असणार आहे, या नंबर लाईनवरती 2 आणि इथं काय असणार आहे, 3. मग बघा f(2) जर पुट केलं तर -9 येतं आहे आणि f(3) जर पुट केलं तर +1 येतं, बरोबर. मग आता काय करायचं, फर्स्ट इटरेशन करायचं, ठीक आहे. मग फर्स्ट इटरेशनमध्ये काय घ्यायचं, इथे लिहायचं फर्स्ट इटरेशन किंवा फर्स्ट इटरेशन, ठीक आहे. मग फर्स्ट इटरेशनमध्ये बघा, मग a इक्वल्स टू, मग आता बघा 2 + 3 / 2 करायचं. मग ते किती येणार आहे, 2.5 येणार, ठीक आहे. मग a इक्वल्स टू 2.5. मग a इक्वल्स टू 2.5 आलं, म्हणजेच x इक्वल्स टू 2.5. मग काय करायचं, परत f(2.5) मध्ये पुट करायचं. मग हे 2.5चा क्यूब -9 × 2.5 + 1. मग याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेटरमध्ये तर बघा ते किती येतं. आता 2.5चा क्यूब येणार आहे 15.625 -9 × 2.5 जर केलं तर ते येतं 22.5 आणि हे +1. मग ते किती आलं बघा, ठीक आहे. मग f(2.5) इक्वल्स टू, बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर ना किती येईल, आता हे 15 आहे आणि इथं -22.5 आहे. आता हे 16.625 येणार, म्हणजे इथं हा जो +1 आहे आणि हे 15 16.625
-25 -22.5, ठीक आहे. मग याचं जर तुम्ही आन्सर बघितलं तर ते येणार बघा इथं -5.875, ठीक आहे. म्हणजे काय आलं f(2.5) ची व्हॅल्यू आली. मग आता परत बघा आपण 2 इटरेशन घेतली होती. मग याच्यामध्ये f(2) ची व्हॅल्यू -9 होती आणि f(3) ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग एक प्लस, आता बघा 2 मायनस आहे आणि 1 प्लस आहे, ठीक आहे. मग आता हे प्लस तर थर्ड इटरेशनसाठी ॲज इट इज राहणार म्हणजे इंटरवल. मग बघा आता हा 1 ॲज इट इज राहणार आणि यांच्यामधून छोटी नाही का मोठी व्हॅल्यू घ्यायची. आता -9 पेक्षा -5 मोठा आहे, ठीक आहे. मग आपण दुसरं काय घेणार इंटरवलमध्ये 5.875 म्हणजेच याची व्हॅल्यू किती आहे 2.5, ठीक आहे. ही फंक्शनची व्हॅल्यू हे फंक्शनची जी व्हॅल्यू आहे हे कोणत्या व्हेरिएबलला आहे 2.5 ला आहे, ठीक आहे. मी इथं काय करायचं 2.5 घ्यायचं, इथं घ्या 2.5. मग हे जे 2 रूट आहे ते पुढच्या इटरेशनसाठी घ्यायचे. मग इथं लिहायचं इटरेशन सेकंड इटरेशन, ठीक आहे. मग सेकंड इटरेशनमध्ये बघा a इक्वल्स टू 1 प्लस 2.5 डिवाइड बाय, सॉरी बघा हे 1 जे आहे हे 3 साठी, ठीक आहे. इथं लिहा 3 डिवाइड बाय 2. मग बघा आता 3 प्लस 2.5 जर केलं तर ते येणार आहे 5.5 डिवाइड बाय 2 जर केलं ते किती येईल मग 2.75, ठीक आहे. मग a इक्वल्स टू 2.75. मग बघा आता a ची व्हॅल्यू जी भेटली आपल्याला a इक्वल्स टू 2.75 परत ते फंक्शनमध्ये पुट करायचं 2.75. मग बघा आता इथं येणार 2.75चा क्यूब मायनस 9 इंटू 2.75, ठीक आहे, प्लस 1. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता याचं जर आपण क्यूब केला तर 20.80 मायनस 24.75, ठीक आहे, प्लस हे 1 ॲज इट इज राहणार. मग याच्यामध्ये बघा आपण जर ते पुट केलं तर पुट केल्यानंतर ना बघा इथे येणार -3.95 प्लस 1 म्हणजे जे किती येणार 2.95. मग बघा परत इथं फंक्शनची व्हॅल्यू किती आली निगेटिव्ह आली. मग आपल्याला एक पॉझिटिव्ह फंक्शन घ्यावं लागतं उपरच्यातलं, ठीक आहे. मग काय करायचं परत, मग बघा इथं f(2.75) इक्वल्स टू किती आलं -2.95 आली. हे फंक्शनची व्हॅल्यू किती आली निगेटिव्ह आली. मग पहिले आपण कोणते रूट घेतले होते 2.5. मग 2.5 ला किती व्हॅल्यू होती तर -5.875 होती, ठीक आहे. त्याच्यानंतर ना f किती घेतलं होतं आपण हे बघा आपण 2.5 घेतली होती. 2.5 ला किती आलं तर -5.85 आलं, ठीक आहे. आणि नंतर ना 3 घेतलं होतं. मग 3 ला किती येईल होती व्हॅल्यू 3 साठी 1 आली होती बघा, बरोबर. तर मग बघा ह्या इंटरव्हलमध्ये आता बघा इथं 2 निगेटिव्ह आली आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह ॲज इट इज राहणार थर्ड इटरेशनसाठी, ठीक आहे. मग इथं लिहायचं इटरेशन थर्ड, ठीक आहे. मग थर्ड इटरेशनसाठी कुठलं इंटरव्हल घ्यायचं तर हा एक घ्यायचा आणि हा घ्यायचा, ठीक आहे. मग इंटरव्हल किती येणार 3, मग बघा इथं लिहून घ्या इंटरव्हल, ठीक आहे. मग तो किती येणार 3, बघा इथला हा 3 आणि इथला हा 2.75, ठीक आहे. मग इथं लिहायचं a इक्वल्स टू 3 प्लस 2.75 डिवाइड बाय 2. मग त्याची व्हॅल्यू किती येणार आहे तर ती व्हॅल्यू येईन बघा 2.88. मग बघा आता हे जे इक्वेशन आहे याचे मग इथं लिहायचं बघा द approximate root of
इक्वेशन रूट ऑफ इक्वेशन एक्स क्यूब मायनस 9x प्लस 1 इक्वल्स टू 0 इज 2.88. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये लिहायचं अप टू 3 इटरेशन. ठीक आहे, हे काय आपलं फायनल आन्सर आहे. हे काय आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, बघा आपलं फायनल रूट किती आलं 2.88. ठीक आहे, म्हणजेच इथं लिहायचं x इक्वल्स टू 2.88. ठीक आहे, हे काय आपलं फायनल रूट आहे. बघा आपण 2 एक्झाम्पल बघितले. बघा आता हे जे सेकंड एक्झाम्पल होतं याच्यामध्ये आपल्याला काय होतं, इंटरव्हल दिलेलं होतं. ठीक आहे, लाईज बिटवीन बघा इथं दिलेलं होतं. तर काय सांगितलं होतं, बघा इथं आपल्याला सांगितलेलं होतं की इक्वेशनचे रूट दिलेले म्हणजे त्याचे इंटरव्हल दिलेले रूटचा. जर इंटरव्हल दिलेलं नसेल तर आपण 0 पासून पुट करून व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, ज्या केसमध्ये इंटरव्हल दिलेला नसतो आपल्याला, बघा इथं इंटरव्हल दिलेला होता. ठीक आहे, 2 आणि 3 दिलेला होता आपल्याला. जर इंटरव्हल दिलेलं नसेल मग अशा केसमध्ये आपल्याला स्वतः इंटरव्हल फाइंड आउट करावं लागेल. मग इंटरव्हल फाइंड आउट कसं करायचं, तर फंक्शनमध्ये पुट करायचं आणि दरवेळेस व्हॅल्यू काढत जायचं. जोपर्यंत इंटरव्हलचं जे फंक्शन आहे फंक्शनची व्हॅल्यू एक व्हॅल्यू निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इंटरव्हलमध्ये किंवा व्हेरिएबलच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करायची. एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट करून बघायची, एकदा निगेटिव्ह करून बघायची. जर इंटरव्हल दिला असेल तर मग डायरेक्ट इटरेशन घ्यायची. तर इटरेशनमध्ये हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. बघा कोणता फॉर्म्युला, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की नवीन रूट जर फाइंड आउट करायचा असेल x3 x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 करायचं, किंवा च्या इक्वलमध्ये x2 प्लस x1 डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, बाय सेक्शन मेथडमध्ये म्हणजे ज्या 2 रूट आहे त्या 2 रूटचं काय घ्यायचा, सेक्शन घ्यायचा किंवा दोघांचे ॲडिशन करून डिवाइड बाय 2 करायचं. आणि पहिलं जे हे बघा पहिलं जे आपला प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेममध्ये इंटरव्हल दिलेला नव्हता म्हणून आपण इथं एफ ऑफच्या जागेवरती काय केलं, तर पहिले 0 पुट केलं, नंतर 1 केलं, नंतर 2 केलं, 2 नंतर 3 पण करून बघितलं. 3 केल्यानंतर बघा आपली फंक्शनची व्हॅल्यू वाढत चालली होती, ती 0कडे चालली नव्हती किंवा ती साईन चेंज करीत नव्हती. ठीक आहे, मग नंतर आपण परत मायनस पुट करून पाहिलं, मग -1 पुट केलं, नंतर -2 केलं, मग -1 आणि -2 मध्ये इंटरव्हल चेंज झाला. ठीक आहे, इथं बघा मग नंतर ते जे 2 रूट होते ते आपण पुढच्या इटरेशनसाठी घेतले. मग त्याच्यामध्ये फर्स्ट इटरेशन घेतलं, सेकंड घेतलं, नंतर इथं थर्ड इटरेशन घेतलं. बघा मग नंतर एक्सची व्हॅल्यू किती आली 3 इटरेशनपर्यंत -1.375. नंतर दुसरं जे प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये इंटरव्हल दिलेला होता. ठीक आहे, इंटरव्हल दिला असल्यामुळे आपण डायरेक्ट 3 इटरेशन घेतले आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली, तर ती आली x इक्वल्स टू 2.88. ठीक आहे, मग ही होती बाय सेक्शन मेथड. बाय सेक्शन मेथडचे आपण काही न्यूमेरिकल नंतर सॉल्व्ह करू.